नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेसंदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ही राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 5000 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाते आणि याच योजनेचा पहिला टप्पा हा जून 2024 पर्यंत राबवण्यात येणार असून या टप्प्यातील उर्वरित असलेले अनुदान वितरित करण्यासंदर्भात 14 जून 2024 रोजी GR निर्गमित करून शासनाने मान्यता दिली आहे। मित्रांनो, हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे। तसेच दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2 येथील वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सन 2024 साठी महाराष्ट्र विनियोजन अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे निधी वितरण निश्चित करण्यात आलेले आहे। त्यानुसार वित्त विशेषज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार संदर्भ क्रमांक 3, 4 व 5 येथील शासन निर्णयान्वये आतापर्यंत 3.20 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे आणि सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना राज्य हिशातून रुपये 78 कोटी एवढा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, या योजनेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। त्याच्या अंमलबजावणी संदर्भात अपडेट आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।